स्थिरस्थावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर. त्याने तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला फाटे फोडू नका. आता मी काय बोललो? आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत. अशा वेळेला तुम्ही कुणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही. आता काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. मी 2 मागण्या केल्या, त्या अराजकीय आहेत. ज्या पद्धतीनं DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट्स, मेंटेनन्स, वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यावरती DGCAचं नियंत्रण असतं. आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले. अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं. कुटुंब जळून खाक झाली. अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करतात. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती VIPंची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGCA आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही, खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्त्वाचे लोक उतरत आहेत, अगदी गौतम अडाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना. आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे, अजित पवारांसारखा. याची जबाबदारी DGCAला घ्यावी लागेल. अशा प्रकारचे एअर स्ट्रीप किंवा विमानतळं तुम्ही चालू कशी देता? वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं. त्याच्यात त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून? व्हिजिबिलिटी नाही म्हणतायत. ATCची यंत्रणा नाही आहे तिकडे. पहा ना जाऊन तुम्ही, ATCची यंत्रणा नाही, रडार व्यवस्था नाही. ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर DGCA काय करत आहे? हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये? व्हायलाच पाहिजे ना. अनेक नेत्यांनी मांडल्या, त्यातली एक महत्वाची आठवण पुण्यातील स्थानिक नेते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळचे आहात, आपण श्रीनिवास पाटील, विठ्ठल अशी व्यक्ती, तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. अजितदादांची इच्छा होती. या विषयावरती बरोबर आहे. मी मगाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणं योग्य नाही. आत्ता याला काही काळ जावा लागेल. या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे यापूर्वी. माननीय शरद पवार साहेबांशी सुद्धा किंवा सुप्रियाताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. वेळ द्यावा लागेल, थांबावं लागेल. राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा असह्य आहे. तुम्ही म्हणालात की 2 मागण्या केल्या, त्यातली एक मागणी तुम्ही अपघाताच्या चौकशीची सांगितली, दुसरी मागणी तुमची? दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून, नेत्यांकडून, सगळ्यात ते सर्वपक्षीय सर्वमान्य नेते होते, श्रद्धांजली वाहिली जाते.
अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं, सरकारनं नाही तर भाजपनं, हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे. पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत. तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी अशी विनंती आहे, मी मागणी म्हणतो, माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं, जे आपण जाहिराती दिल्या, तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ही अराजकीय मागणी आहे, यात राजकारण नाही.